सो एंडोमेट्रियोसिस हा जो मुद्दा येतो तो मेजरली माझ्या मते मासिक पाळीची जेवढी काही अपरिचर्या आहे त्याचं ते द्योतक आहे. मासिक पाळीमध्ये आपली आजी किंवा आईपर्यंत समजा त्याला मासिक धर्म हा शब्द होता आणि त्यामध्ये धर्माचं पालन होत होतं. दॅट्स वाय इट वॉज अ मासिक धर्म. वृक्ष अन्न खाणे, वृक्ष राहणे, स्नान न करणे, वृक्ष अशा जमिनीवरती किंवा बोऱ्यावरती झोप घेणे, पाण्याचा स्पर्शही न होऊ देणे, वृक्ष अन्न खाऊन लाघवता शरीरामध्ये ठेवणे, द्रवगुणाच्या रक्ताला जिंकण्यासाठी कुठलाही भावनिक किंवा शारीरिक सौंदर्याच्या बाबतीमधला किंवा इतर गोष्टींमधला स्त्रीत्वाचा जो मुद्दा आहे त्यापासून कंप्लीट दूर राहणे. कारण जे काही मासिक धर्म आहे हे एक शरीरातला खूप मोठा बदल आहे. एका ऋतूमधून दुसऱ्या ऋतूमध्ये जाण्याचा. पण अशा वेळी जे काही सद्यस्थितीमध्ये चाललंय जॉब रिलेटेड असेल, कल्चर रिलेटेड सध्या जे काही बदलत चाललंय, फाटके जीन्स वगैरे, या सगळ्याच गोष्टींचा जो परिणाम येतो तो ॲक्च्युअल वायू तत्वावरती येतो. म्हणून सगळे योनी व्यापद हे वायूच्या चिकित्सेच्या अंतर्गत येतात. सो एंडोमेट्रियोसिसच्या बाबतीमध्ये अशुद्ध रक्त एक्स्ट्रा मोमेंट्सच्या कारणाने, मग ते स्कूटीवर बसणं असेल किंवा ती टी व्हीची जाहिरात असेल, इन दिनो मे भी म्हणून, त्याच्यानी अशुद्ध रक्ताचा स्पर्श जो म्हणजे जेंटल फ्लो सहित बाहेर पडायला पाहिजे तर तो फॅलोपियन ट्यूबकडे जाणे, ओव्हरीजपर्यंत जाणे, सेक झाल्या कारणाने समजा इंटेस्टाईनच्या दिशेनं त्याची ग्रोथ होणे, आणि ह्या सगळ्यांचा जो परिणाम आहे ते टिश्यूचं डेव्हलपमेंट, जिथं जिथं ते रक्त लागतं त्या त्या ठिकाणी त्याची ग्रोथ व्हायला लागते. मग ते अशुद्ध आहे. And that's why if you see the picture of endometriosis, ते तुम्हाला तोंड आल्यासारखं चित्र दिसेल. सॉफ्ट टिश्यूला तोंड आलंय. दॅट्स वाय मी जी ट्रीटमेंट ॲक्च्युअल अबाउट एंडोमेट्रियोसिस केलेली आहे त्याच्यामध्ये या सगळ्या धातुपाकाचा विचार, पक्वाशयाचा विचार, मूत्रवह स्रोतसाचा विचार, शोथाचा विचार, ज्वराचा विचार आणि कुष्ठाचा विचार, एवढ्या सगळ्या गोष्टी घेऊन जेव्हा आपण आरोग्यवर्धन देतो, चंद्रप्रभा देतो, वसंत कुसुमाकर वापरतो, निशा अमलकीचा योग वापरतो, रक्तपाचक वापरतो, इव्हन चव्यादी योग जो मुखपाकासाठी सर वापरतात तोही वापरतो. प्रसादन नावाचं आपण जे तेल तयार केलं आहे त्याची कंटिन्युअस बस्ती देतो. सगळ्या केसेस 3 महिने ते 4 महिन्यामध्ये क्लिअर होतात. अबाउट पेनफुल मेन्सेस शोथ कारणीभूत असतो, पक्वाशय कारणीभूत असतं, तर त्याच्यासाठी म्हणून बस्ती हा सगळ्यात महत्त्वाचा उपाय ठरतो. रक्तसार लोक असतील तर अशा पद्धतीच्या केसेसमध्ये वसंत कुसुमाकरचा रोल खूप जबरदस्त येतो. बाकीची औषधं ही कॉमनच आहेत. मी जे जे आजार सांगितले त्या सगळ्या आजारांना धरून तुम्ही करू शकता. आपल्याकडं मोतीवार नावाची एक पेशंट होती, म्हणजे ते व्यवस्थित आहेत आत्ता, त्यांचा वाटल्यास केस पेपर तुम्ही काढून बघा. तर ती एक टिपिकल एंडोमेट्रियोसिसची केस होती आणि अगदी 2-2.5 महिन्यामध्ये ठीक झाली.
इन शॉर्ट, आपण जेव्हा आपल्या व्हिजननी या शब्दांना पाहतो, म्हणून मी तुला काय म्हटलं की बाबा व्हॉट इज एंडोमेट्रियोसिस, तर हे सगळं जर चित्र आपण पाहिलं तर मासिक धर्माचं पालन न करणे हे त्याचं कारण आहे. ओके.